Yes, very good morning to all. Okay, last time we have seen the matrix part, right? Type of matrices. कुठपर्यंत आले? Last form काय झालेला? Yes, type of matrices वरती येतात. Link part आहे 11-12. So be handy with this. प्रॅक्टिस या पद्धतीनं पाहिजे की लॉंग टर्म लक्षात राहिल्या पाहिजेत थिंग्स लक्षात राहिल्या पाहिजेत. अभ्यास त्याला म्हणतात. थोडंसं टच ठेवा. किती जण स्टुडंट 10th CET देणार आहेत? 10th CET admission for 11th. Raise the hand. Admission for 11th. असे किती स्टुडंट्स आहेत? सर आम्ही देणार आहे. सर आम्ही एक्झाम साठी प्रिपरेशन चालू केले आणि एक्झाम देणार आहे. डन. $22 स्टुडंट्स. ओके. बाकीचे पाहू सर, दिली तर दिली, नाही तर नाही. येस, याच्या बाबतीत एकच सांगेल की एक्झाम द्यायला हरकत नाहीये. द्यायला काहीच हरकत नाहीये. इट विल टेस्ट युअर नॉलेज ऍटलिस्ट की काय लर्न आउट केलेलं आहे. आणि बराचसा पार्ट मला वाटतं आता रिव्हिजन मध्ये थोडं थोडं झालेलंच आहे तुम्हाला. आणि जर रिवाइज केलं तुम्ही तर थोडं तरी बेनिफिट होईल तुम्हाला त्याचा. ओके. हर्ष, येस, गुड मॉर्निंग. लेट जॉईन नका करत जाऊ. येस, साडे 5 मिनिट्स. ओके, गुड. आहेत बरेच जणांची रेडी. मीन्स बरेच जण म्हणजे प्रिपेअर्ड आहेत तुम्ही. येस, द्यायची आहे एक्झाम सर. गुड, व्हेरी गुड. चला, ऍटलिस्ट ही तरी एक्सेप्टेबल गोष्ट आहे की कुठेतरी माइंडेडली प्रिपरेशन चालू ठेवले. येस, एक्झाम तर द्यायचेच आहे. एक्झाम शिवाय नाही इव्हॅल्युएशन प्रोसेस, राईट? सो टेक डाऊन. कुठपर्यंत होतो आपण? येस, पेज नंबर. अरे टेक्स्टबुक घेतले का नाही? रीड आउट करा. सिंपलचा पार्ट विचारला जातो. कारण इफ यू रीड आउट आणि स्मॉल समरी पार्ट ऑफ नोट्स जरी काढून ठेवले तुम्ही तरी तुम्हाला फेस करता येईल ती एक्झाम. या टाईपने असेल. Yes, lower triangular and upper triangular matrix we have covered last time, right? Yeah, next, symmetric matrix and skew symmetric matrix. Symmetric matrix and skew symmetric matrix. M1 chapter number 4 चालू आहे आपला. Mathematics 1 मधला chapter number 4, determinant and matrices. Okay, त्यामध्ये डिटरमिनंट पार्ट कम्प्लीट केलाय. मॅट्रिक्सचा पार्ट चालू आहे आपला. त्यामध्ये टाइप ऑफ मॅट्रिसेस, पेज नंबर 8080, राईट? त्यामध्ये क्वेश्चन नंबर 11, सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स टाइप चालू आहे. सो सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक. बेसिक डेफिनेशन येणं गरजेचे आहे. सोपे आहे. त्यातल्या त्यात बेसिक डेफिनेशन येणं तेवढंच गरजेचे आहे.
मॅथमॅटिक्स 1 डिटर्मिनंट कम्प्लीट झालेला आहे. मॅट्रिसेस पार्ट कम्प्लीट झाला इन द सेन्स जेवढं बोर्ड साठी रिक्वायर्ड आहे तेवढाच पार्ट त्याच्यामध्ये तुम्हाला इव्हॅल्युएट असतं. नेक्स्ट पार्ट सीईटी आणि जेडबलई हायर लेवल कडे टर्न आउट. नेक्स्ट सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक बाबतीत सिमेट्रिक कधी आणि स्क्यू सिमेट्रिक कधी, तो हे दोन्ही पहिल्यांदा काय पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स रिक्वायर्ड. सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक असेल तर इट मस्ट बी द स्क्वेअर मॅट्रिक्स फर्स्ट. काय असले पाहिजेत, दोन्ही स्क्वेअर मॅट्रिक्स असले पाहिजेत फर्स्ट थिंग. येस, प्रिव्हियस व्हिडिओ अथर्व नाही टाकलेला. वेट 2 दिवसात येतील ते आता. येस त्याच्याबद्दल गायडन्स तुम्हाला मिळून जाईल. 1-2 दिवसात गायडन्स मिळून जाईल सीईटी बद्दल जर पाहिजे असेल तर. ओके, सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक बाबतीत सिमेट्रिक मॅट्रिक्स, सपोज एखादा मॅट्रिक्स असेल त्याच्या बाबतीत हे फॉर्मेशन सिमेट्रिक म्हणून काउंट केलं जातं. जसं या ठिकाणी 1 आहे, 2 आहे आणि -1. हा 2 या 2 पोझिशन ऑफ एलिमेंट 2 ची सांगा. पोझिशन ऑफ एलिमेंट 2 काय सांगाल, कितवा रो कितवा कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. ऑब्झर्व होतं, फर्स्ट रो मध्ये आहे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2 या ठिकाणी काउंट होतो. सो रो कितवा आहे, R1, इथं कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 या पद्धतीने जर फॉर्म केलं तर याची पोझिशन फर्स्ट रो मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये, फर्स्ट रो मध्ये आणि सेकंड कॉलम, दॅट इज द एलिमेंट 2. सिमेट्रिकचा अर्थ असा येतो की याचा इंटरचेंज करा, याचा इंटरचेंज करा. A12 च्या ऐवजी A21 ला, A12 च्या ऐवजी 21, म्हणजेच रो नंबर 2 कॉलम नंबर 1, रो नंबर 2 कॉलम नंबर 1 मध्ये हा एलिमेंट इथं काय होतो, रिपीट होतो. काय होतो, रिपीट होतो. आता समजतंय, समजतंय का? रो नंबर 2 कॉलम नंबर 1 मध्ये हा एलिमेंट काय होतो, इथं रिपीट होतो. नेक्स्ट, इथे रॅन्डमली कुठला एलिमेंट तुम्ही घेऊ शकता. सपोज A या ठिकाणी 0 सपोज, राईट. सांगा बरं हा एलिमेंट कुठे रिपीट होईल, हा एलिमेंट कुठे रिपीट होईल, या एलिमेंटची पोझिशन सांगा फर्स्ट. R1 C3, A R1 C3, R रो नंबर 1 कॉलम नंबर 3, एलिमेंट इज -1. याला उलट करा. म्हणून सिमेट्रिकची डेफिनेशन AIJ इक्वल टू AJI. रो असतो तो कॉलम बनतो, कॉलम होतो तो रो असतो. याला आपण रो म्हणतो, याला कॉलम म्हणतो, करेक्ट. यस स्वराज, रो नंबर 3 आणि कॉलम नंबर 1 त्याच्या एक्झॅक्ट उलट तयार करायचं. रो आणि कॉलम एकमेकांसाठी काय करायचे, इंटरचेंज करायचे. रो आणि कॉलम इंटरचेंज करायचं. सो व्हॉट शुड बी दॅट, व्हॉट शुड बी दॅट, काय असेल मग, 1-3 पोझिशन कॅन बी रिटर्न ऍज A31. ज्या -1 कुठे लिहायचा रे, कुठे लिहायचा हा -1. ऍज पर द सिमेट्रिक फॉर्म दिस -1 शुड बी ऍट रो नंबर 3 कॉलम नंबर 1 मध्ये पाहिजे, रो नंबर 3 कॉलम नंबर 1 मध्ये पाहिजे, रो नंबर 3 कॉलम नंबर 1 मध्ये पाहिजे. हा एलिमेंट इथं रिपीट. समजतंय, याला इमेज म्हणतात, याला इमेज म्हणतात. कशाभोवती, डायगोनल भोवती. सांगा रे, या 0 कुठं असेल, सध्या 0 ची पोझिशन सांगा. व्हॉट इज द पोझिशन ऑफ 0 नाउ, 0 ची पोझिशन सांगा, 0 ची पोझिशन सांगा, 0 साठी पोझिशन सांगा. 0 ची पोझिशन काय म्हणजे रो नंबर 2 आहे, कॉलम नंबर 3 आहे, रो नंबर 2 आहे, कॉलम नंबर 3 आहे. सांगा याची उलटी पोझिशन, आयजे इंटरचेंज करायचं, आयजे इंटरचेंज करायचं. आता लक्षात येतंय, आयजे इंटरचेंज करणं म्हणजे काय, इंटरचेंज करणं म्हणजे काय, 2-3 च्या ऐवजी 3-2 आणि एलिमेंट किती काय आहे, 0. चेक करा, रो नंबर 3 कॉलम नंबर 2, रो नंबर 3 कॉलम नंबर 2, सो आन्सर इज 0, राईट. आणि फायनल कुठलाही एलिमेंट तुम्ही घेऊ शकता. काय सांगायचंय, या ठिकाणी 1-2 पोझिशनचा एलिमेंट 2-1 पोझिशन, 1-3 पोझिशनचा एलिमेंट 3-1 पोझिशन, या ठिकाणी 2-3 पोझिशनचा एलिमेंट 3-2 पोझिशन. अर्थ लक्षात येत आहे. दिस इज द सिमेट्रिक, याला काय म्हणतात, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतात. दिस इज द सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणून येतं, राईट. याच्यावरून तुम्हाला काही फॉर्म्स मध्ये किंवा क्वेश्चन्स मध्ये व्हॅल्यूज विचारतात कधी कधी.
टेक डाउन वन एक्झाम्पल अनदर. एक एक्झाम्पल घ्या अजून एक. लिहिलं तुम्ही सर्व? लिहिलं का? टेक डाउन वन एक्झाम्पल. Find the value of A, B, C. Find the value of A, B, C. A, B, C च्या व्हॅल्यूज काढायच्या. सांगा बरं. If you apply the symmetric form and find the value of A, B, C. या क्वेश्चन साठी तुम्हाला find A, B, C म्हटलंय. If the matrix is symmetric. If matrix is symmetric matrix, then find A, B, C. Then find A, B, C. This given matrix is symmetric. The given matrix is symmetric. Find A, B, C. A, B, C च्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायचं. समजतंय क्वेश्चन कसा असेल ते? क्वेश्चन कसा असेल समजतं का? आय जे इंटरचेंज जे आय मध्ये, राईट? सांगा या ठिकाणी फर्स्ट आपण ए ला काउंट करू. ए मीन्स पोझिशन. ए साठी पोझिशन. ए साठी पोझिशन सांगा रे काय? ए म्हणजेच रो नंबर 1 कॉलम नंबर ए एलिमेंट रो नंबर 1 कॉलम नंबर 3 मध्ये. रो नंबर 1 कॉलम नंबर 3 मध्ये आहे. रो नंबर 1 कॉलम नंबर 3 हा रो 1 आहे. C1 C2 C3 हा R2 आहे, हा R3 आहे. चेक करा पोझिशन्स. R1 C3 रो नंबर 1 कॉलम नंबर 3 R1 C3 राईट. R1 C3 रो नंबर 1 कॉलम नंबर 3 याला लिहिताना सॉरी स्मॉल a13 ने डिनोट केलं जातं. इथला एलिमेंट किती आहे? A. याची उलटी पोझिशन कोण आहे? सिमेट्रिक. AIJ इक्वल टू AJI. उलट सांगा याच्या उलट काय? याच्या उलट A31 राईट. सांगा 3 इथे आहे, 1 या ठिकाणी 3 1 थर्ड रो फर्स्ट कॉलम -4 आहे. A किती झाला मग? A किती झाला? So A equal to -4 because of this definition. AIJ equal to AJI. Well, तसंच B काढायचं, तसंच C काढायचं. स्टार्ट. तसंच B आणि तसंच C काढायचं. That is the symmetric matrix म्हणून. Is the symmetric matrix. Is the symmetric matrix म्हणून. काढलं का बाकीच्या व्हॅल्यूज? Have you find out the remaining values? काढल्या व्हॅल्यूज सांगा काय येईल? नेक्स्ट बी पोझिशन सेकंड रो फर्स्ट कॉलम आहे. बी साठी सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम इज द बी. याच्या उलट लिहायचं A12 कोण आहे? फर्स्ट रो सेकंड कॉलम 3/5 आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ B? B equal to 3/5 करेक्ट.
B equal to 3 by 5. B equal to 3 by 5. And last, where is the C? C is at the third row, second column. Third row, second column, correct? Third row, second column मध्ये C आहे. Third row, second column. So, third row, second column is the C. याच्या उलट करा. A, 2, 3. ही डेफिनेशन त्यामुळे लक्षात ठेवायची. कशाच्या बाबतीत? सिमेट्रिक मॅट्रिक्स बाबतीत. Remember always, I denotes the row position, J denotes the column position. इथं कॉलम आलाय, त्यानंतर रो. मग रो आणि कॉलम काय होऊ शकतात? इंटरचेंज होतात. रो कॉलम इंटरचेंज होतात. सो व्हॉट शुड बी द एलिमेंट? व्हॉट शुड बी द एलिमेंट? सांगा. सध्या कशावर आहेत आपण? 3, 2, थर्ड रो, सेकंड कॉलम. थर्ड रो, सेकंड कॉलम वरती. सो व्हॉट शुड बी द आन्सर? व्हॉट शुड बी द आन्सर? कोणी आन्सर सांगितलं? 0. 0 नाही. कोणीतरी 0 आन्सर सांगितलं. स्वराज का? स्वराज देशमुख. स्वराजच ना. किती येतं मग स्वराज? A32 च्या ऐवजी A23. काय येईल मग? 2, 3. Second row, third column is -7. Correct? So C should be what? -7. कळाला अर्थ सिमेट्रिकचा? Symmetric. Have you got the meaning? सिमेट्रिकचा meaning समजला का? Now skew. Skew symmetric मध्ये skew symmetric identification साठी खूप इझी आहे. Skew symmetric identification साठी बेसिकली skew हा aij इक्वल टू -aj. काय झालं रे डिफरन्स? aij इक्वल टू aj हा जो होता तो पॉझिटिव्ह होता. काय होता या ठिकाणी? पॉझिटिव्ह होता. हा काय असेल आता? निगेटिव्ह असेल. निगेटिव्ह असेल. लक्षात राहील. aij इक्वल टू -aj. स्क्यू सिमेट्रिक. स्क्यू सिमेट्रिक मध्ये डायगोनल एलिमेंट 0 असतात. डायगोनल एलिमेंट्स 0 असतात. सो या ठिकाणी 0 असेल, या ठिकाणी √2 सपोज, आणि या ठिकाणी 1. सो हा √2 पोझिशन बाबतीत 1 2 आहे. हा 2 1 ला असेल. 1 2 1 2. फर्स्ट रो, सेकंड कॉलम. या ठिकाणी तो -√2 म्हणून कॅरी होतो. -√2 म्हणून कॅरी होतो. असं लक्षात येत आहे? सो या ठिकाणी फर्स्ट रो, सेकंड कॉलम. फर्स्ट रो, सेकंड कॉलम. त्यामुळे याचं रिफ्लेक्शन इथं दिसेल. सेकंड रो, फर्स्ट कॉलम मध्ये. डायगोनल एलिमेंट मात्र 0 असतात. काय असतात? त्याचं कारण पण आहे. या ठिकाणी एज किंवा -a सपोज. -a सपोज. आता इथं 1 आहे. इथं किती रे? इथं 1 आहे. इथं किती रे? या ठिकाणी किती मग? 1 3 3 1 position. 3 1 position should be what? Yes, Rishikesh, Shreyas, Sumit, yes, Sahil. Sahil wrong. Yashasvi wrong. बाकीच्यांचं बरोबर आहे. नम्रता रॉंग. इथं जर 1 असेल तर इथं किती? त्यांचं रॉंग झालं ते करेक्ट करा. काय येईल? वेट. यस, करेक्ट. इथे येईल या ठिकाणी. इथं +1 तर या ठिकाणी -1. त्याचं रिफ्लेक्शन इथं पाहिजे. अबाउट द डायगोनल. अबाउट द डायगोनल. हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. कशा बाबतीत? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स बाबतीत. इथं -a. इथं किती? इथं -a. इथं किती? +a. +a. या ठिकाणी 0. So this is the matrix. Is the matrix. 0 -√2 1. So skew symmetric identify करताना लक्षात ठेवा diagonal elements always 0. Diagonal elements always 0. Diagonal elements always 0. Do you a question? Start. Skew बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. 1 2 पोझिशनचा एलिमेंट 1 पोझिशनला येतो. पण पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह कॅरी होतो. दॅट इज द स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. त्याला आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. पेज नंबर 83, क्वेश्चन नंबर 8. पेज नंबर 83, क्वेश्चन नंबर 8. Given matrix is the skew symmetric matrix. Given matrix is the skew symmetric matrix. Find the value of x, y, z.
Find the value of x, y, z. x, y, z च्या व्हॅल्यूज x, y, z च्या व्हॅल्यूज x, y, z च्या व्हॅल्यूज सांगा. x should be what, y should be what, z should be what. Zero minus 5i x minus 5i imaginary part है. Y 0 z 3/2 minus root 2 0 या पद्धतीने. So find out x, y, z values. चला x इथं कम्पेअर होईल, राईट. हा जो x आहे हा याच्याशी कम्पेअर होईल 3/2 सोबत. त्यामुळे फर्स्ट एलिमेंट पोझिशन ऑफ x लिहितोय, दॅट इज फर्स्ट रो थर्ड कॉलम, राईट. फर्स्ट रो आहे, थर्ड कॉलम आहे. फर्स्ट रो थर्ड कॉलम इज द x. याच्या एक्झॅक्ट उलट 3 1 करायचं आहे आणि प्लस असेल तर मायनस, प्लस असेल तर मायनस. सांगा 3 1 पोझिशनला किती आहे? 3 2 आहे, 3/2 आहे, सॉरी 3/2 आहे. सो x इक्वल टू मायनस 3/2 पाहिजे. श्रुती सॉरी किती आहे? हा थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट x इथं, x इथं हा पॉझिटिव्ह आहे, इथं काय पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. अपोजिट साइन लक्षात ठेवा, अपोजिट साइन पाहिजे. क्लिअर. सो x इक्वल टू मायनस 3/2. नेक्स्ट या ठिकाणी मार्क करा रो आणि कॉलम. जर कळत नसेल तर रो आणि कॉलम मार्क करा सिंपल. R1 R2 R3 C1 C2 C3 करेक्ट. या ठिकाणी आता इथं y आहे R2 C1 R2 C1 रो नंबर 2 कॉलम नंबर 1 इक्वल टू R2 C1 y आहे, करेक्ट. So we have to be change it 1 2 with negative sign. So या ठिकाणी ऑलरेडी एलिमेंट किती आहे? -5i आहे, -5i. So A12 is -5i, which is the y, negative becomes positive. So y value is plus 5i. And third case, third form, that is z कुठे चेक करा? सेकंड रो थर्ड कॉलम z आहे, सेकंड रो थर्ड कॉलम इज द z. याच्या उलट लिहायचंय 3 2 विथ निगेटिव्ह साइन करा. आता लिहा 3 2 चा एलिमेंट थर्ड रो सेकंड कॉलम मधला एलिमेंट -√2. So minus becomes plus. So A32 which is nothing but z. So z equal to plus √2 पाहिजे, प्लस √2. सांगितलं ना, या ठिकाणी निगेटिव्ह आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह राहणार. या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, या ठिकाणी निगेटिव्ह राहणार. या ठिकाणी निगेटिव्ह आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह राहणार. अपोजिट साइन कॅरी करून येतात. यस वेदांत, करेक्ट. कळाला क्वेश्चन कसा असतो ते? स्ट्रेट फॉरवर्ड विचारत नाहीत, पण काही गोष्टी लिंक्स आहेत याला, काही गोष्टी लिंक आहेत, पुढे कळतील तुम्हाला, त्या पुढे कनेक्ट होणार आहे. तर या नेक्स्ट
13, determinant of a matrix. 13 is the determinant of the matrix. Matrix चा determinant. Already determinant पाहिलाय आपण, पण matrix चा determinant पाहायचा. Determinant of a matrix. हे समजलं का प्रत्येकाला? क्लिअर आहे का? ही प्रत्येकाला क्लिअर आहे का? Determinant of a matrix. Determinant of a matrix. Determinant of a matrix. Determinant of a matrix. एखादा जनरलाइज फॉर्म च्या बाबतीत डिटरमिनंट पण सांगेल आणि सिंगुलर नॉन सिंगुलर सिंगुलर मॅट्रिक्स सिंगुलर मॅट्रिक्स and non-singular matrix. Hello. Singular matrix and non-singular matrix. या ठिकाणी डिटर्मिनंट एखादा मॅट्रिक्स दिला A which is 1 2 3 4 हा मॅट्रिक्स 1 2 3 4 हा एक मॅट्रिक्स आहे याला डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे डिटर्मिनंट मीन्स वर्टिकल टू लाईन्स मॅट्रिक्सला स्वतःची व्हॅल्यू नसते मॅट्रिक्सला स्वतःची व्हॅल्यू नसते पण डिटर्मिनंट हॅज द व्हॅल्यू त्यामुळे मॅट्रिक्स कशात कन्वर्ट करतात डिटर्मिनंट मध्ये मॅट्रिक्स बॉक्स मध्ये असतं डिटर्मिनंट वर्टिकल टू लाईन इंडिकेट होतं डिटर्मिनंट वर्टिकल टू लाईन इंडिकेट होतं ओके यांचं प्रोडक्ट घेताना याला मी तुम्हाला सांगितलं होतं हा डायगोनल असतो राईट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो कॉलम सेकंड नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम याला आपण डायगोनल म्हणतो लक्षात ठेवा याला आपण डायगोनल म्हणतो ऑलवेज राईट तसं मॅट्रिक्सचं कॅल्क्युलेशन्स कन्वर्ट करायचं तुम्हाला कशामध्ये डिटर्मिनंट मध्ये म्हणून डायगोनलचा प्रोडक्ट पहिल्यांदा घ्यायचा असतो सो 4 into 1 मायनस त्यानंतर नॉन डायगोनल एलिमेंटचा प्रोडक्ट 3 into 2 3 into 2 so 4 minus 6 so answer is minus 2 answer is minus 2 हा डिटर्मिनंट 0 नाही आहे लक्षात ठेवा हे कॅल्क्युलेट करून ठेवा पटकन फास्ट डू इट फास्ट झालं का हे झालं सर्वांचं येस क्रॅमर्स रूल 10 प्रमाणे येस तनिष्का आता या ठिकाणी कन्सेप्ट काय आहे तर मॅट्रिक्स आहे आणि वी आर डीलिंग विथ डिटर्मिनंट लक्षात काय ठेवणार कन्सेप्ट मॅट्रिक्स आहे कन्सेप्ट मॅट्रिक्स आहे वी आर डीलिंग विथ डिटर्मिनंट लक्षात ठेवा
सो या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए किती आला -2 आला which means determinant of a is not equal to 0. 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 So which is actually -2. So this is called as a non-singular matrix. Matrix is non-singular in that case. So दिलेला मॅट्रिक्स डिटरमिनंट मध्ये कन्वर्ट करायचा, डिटरमिनंटची व्हॅल्यू काढायची. डिटरमिनंट व्हॅल्यू जर 0 नसेल तर त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. दिस इज द टाइप नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता समजलं? दिस इज द नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. या वन मोर एक्झाम्पल. सांगा बरं सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे मॅट्रिक्स तो सांगायचा तुम्हाला. सांगा बरं दिलेलं मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर हे सांगायचं. दिलेला मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे हे तुम्हाला सांगायचं. यस प्रीवियस लेक्चरचे रेकॉर्ड्स मिळतील. YouTube चॅनल आहे, सर्च फॉर दॅट केदार CHOUDHARI. ओके या नावाने सर्च करा. CHOUDHARI राईट. या नावाने सर्च करा YouTube चॅनल. यू विल गेट ऑल द लेक्चर्स देअर. तिथे तुम्हाला लेक्चर्स मिळतील. स्पेलिंग व्यवस्थित टाका त्याच्याशिवाय येणार नाही. स्पेलिंग व्यवस्थित टाकले की येतात. 11वी 12वी दोन्ही मिक्स आहेत. 11वी 12वी मिक्स आहेत. तुम्ही तुमचे चॅप्टर्स फाइंड आउट करून थोडंसं करावं लागेल. बी पहिल्यांदा काय करणार राईट इट इनटू द डिटर्मिनंट मीन्स वर्टिकल टू लाईन्स. वर्टिकल टू लाईन मध्ये मेन्शन करा. केलं. नाव प्रोडक्ट डायगोनली घ्यायचं. प्रोडक्ट कसा घेतात डायगोनली फर्स्ट. सो 6 into 3 मायनस या दोघांचं प्रोडक्ट मायनस याचा प्रोडक्ट 9 into 2. So 6 into 3 18. 9 into 2 18. 18 minus 18 0. Determinant of B becomes 0. Then it is called as singular matrix. काय म्हणतात त्याला singular matrix. So determinant of B is 0. That's why we are concluding that matrix B is singular. Matrix B is singular matrix. एक एग्जांपल देतो. सिंगुलर आहे का नॉन सिंगुलर आहे सांगायचं. एक एग्जांपल देतो. सिंगुलर आहे का नॉन सिंगुलर आहे सांगायचं पटकन. सांगता येईल ना असंच. ओके ट्राय. This is the matrix A. Then whether this is singular or non-singular.
म्यूट आहे. ओके, 3/3 चा जर डिटर्मिनंट असेल तर त्याच्या बाबतीत हा 3 या ठिकाणी, हा 5 प्लसच्या ऐवजी मायनस घ्यायचा आहे, हा 7 प्लस 7. ओके, लिहिण्याची पद्धत कशी आहे ते समजून सांगतोय. हा जो 3 आहे एकदा पॉझिटिव्ह घ्यायचा आहे, इथं निगेटिव्ह घ्यायचा आहे, इथं पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. हे कंपल्सरी साइन वापरायचं. हा जो 3 आहे तो इथे उचलायचा आहे, हा 5 या ठिकाणी, हा 7 या ठिकाणी. ओके, स्टार्ट द प्रोसेस. 3 असणारा रो कॉलम हाईड करा. 3 असणारा रो हाईड केला, 3 असणारा कॉलम हाईड केला, रो कॉलम हाईड झाला, रो कॉलम हाईड झालं. काय राहिलं? 1 4 2 5 राहतो. ऑब्झर्व झालं? 1 4 2 5 हा 2/2 म्हणून कन्वर्ट करा. नेक्स्ट, हा 3 चं काम झालं. आता 5 ला राऊंड करून ठेव. 5 राऊंड करा म्हणजे तुम्ही करू नका, जस्ट लक्ष द्या, जस्ट लक्ष द्या. हा 5 असणारा रो कॉलम हाईड करा. रो हाईड, कॉलम हाईड फॉर द 5. रो कॉलम हाईड करा याच्या बघ. रो कॉलम हाईड करून ठेवा. फाईव्ह बाहेर घ्यायचं, 5 बाहेर घेतला. 5 असणारा रो कॉलम हाईड, 5 रो कॉलम हाईड, -2 4 -2 4 3 5 करेक्ट, या पद्धतीने. त्यानंतर 7 बाहेर, त्यानंतर 7 बाहेर, त्यानंतर 7 बाहेर. 7 असणारा रो कॉलम हाईड, 7 असणारा रो कॉलम हाईड, -2 1 3 2, -2 1 3 2, -2 1 3 2. आता 2/2 सॉल्व करा. आता शिकवलं तुम्हाला. 2/2 साठी 5 into 1 -2 into 4 -5. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर याचं -2 into 5 3 into 4 plus 7 into bracket, -2 into 2 -3 into 1 3 into bracket, 5 minus 8 minus 5 minus 10 minus 12, right? व्यवस्थित सॉल्व करा याला. 1 into bracket -4 -3 -4 -3. कॅल्क्युलेशन आहे शार्प ठेवा, कॅल्क्युलेशन आहे शार्प ठेवा. -3 -5 into bracket -22 plus 7 into -7. So -9 चा पार्ट मायनस प्लस 22 पंचे 10 वर्ष 110 प्लस -49. इथे तर फायनली तो 18 -58 110 -58 इथे येतो. बरोबर आहे का रे? 10 मधून 8 2 6 झालं. 52 का? 52. So determinant of A is not equal to 0 is the conclusion. Determinant of A is not equal to 0. Determinant of A is not equal to 0. So it is what? Non-singular. Non-singular. Okay, it is a non-singular matrix. It is non-singular matrix. समजलं? जर 0 आलं असतं तर सिंग्युलर झालं असतं, 0 असतं तर सिंग्युलर झालं असतं. 0 नाहीये, 0 नाहीये म्हणजेच नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. अर्थ कळालं? ऍक्च्युअली आपल्याला मॅट्रिक्स डील करायचं आहे, पण कन्सेप्ट आला कशाचा? डिटर्मिनंटचा कन्सेप्ट. मध्येच डिटर्मिनंटचा कन्सेप्ट लिंक करतो मॅट्रिक्स. लिंक कन्सेप्ट आहे. क्वेश्चन पुढे असा असतो, फाइंड के द मॅट्रिक्स आर सिंग्युलर. If matrix is singular, if matrix is singular, find K.
के ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची 7 3 मायनस 2 आणि के काढा बरं. के ची व्हॅल्यू कशी काढणार? सपोज दिस इज द ए मॅट्रिक्स. Determinant of A is किती? Vertical two lines 7 3 minus 2 and k equal to किती घेणार? Determinant of A equal to 0 for singular matrix. A matrix is singular matrix, right? If the matrix is singular, find k म्हणतात. Find k म्हणतात. If the given matrix is singular, then find the value of k. म्हणजे तुम्हाला कशात कन्वर्ट करायचं आहे? डिटर्मिनंट मध्ये. So determinant of A equal to 0, singular matrix. Determinant of A equal to 0, singular matrix. त्याचा determinant काढा, equal to 0 put up करा आणि सांगा k ची व्हॅल्यू किती येते मग. Yes, वर्षिका, correct. 7k minus 6 किती येते वर्षिका? रॉंग झाली व्हॅल्यू. -3 थोडीच येते. -3 येते. रॉंग आहे. मायनस प्लस 7/6 येते. किती येतं? -6/7. -6/7. So determinant of A equal to 0. Determinant of A equal to 0. What should be the determinant? पहिले याचं multiplication 7k minus of -2 into 3 equal to 0. याचा determinant काढणं म्हणजे यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. करेक्ट? किती लिहितात? 7k plus 6 equal to 0. 7k equal to -6. K equal to -6/7 is done. K equal to -6/7 is done, sir. बरोबर आहे का? येस वर्षिका, काय चुकलं? हे फिक्स असतात क्वेश्चन. या टाइपचे क्वेश्चन एक्झाम मध्ये फिक्स असतात. फिक्स असतात. येतात हे बोर्डला इन द सेन्स कॉलेज एक्झामिनेशन्स. सिंग्युलर असेल तर फाइंड व्हॅल्यू ऑफ के म्हणून असते. 12th मध्ये पण आहे. इन्व्हर्टिबल और नॉट म्हणून कन्सेप्ट आहे तुम्हाला त्या ठिकाणी लागेल. सिंगुलर नॉन सिंगुलर. सिंगुलर असेल तर डिटरमिनंटची व्हॅल्यू 0. याचा डिटरमिनंट काढा, इक्वल टू 0 करा, के काढा. मॅट्रिक्स गिवन आहे, डिटरमिनंट मध्ये कन्वर्ट करा, इक्वल टू 0 करा, बिकॉज दिस इज सिंगुलर. सिंगुलर आहे कारण. ऋषिकेश, कशाची व्हॅल्यू -6? प्रिव्हियस क्वेश्चनची व्हॅल्यू -6/7. 7 या साइडला आहे. याचा डिटरमिनंट काढायचं. Determinant. This is determinant. Singular matrix. A is singular matrix. A is singular matrix. तसं जर असेल तर determinant value becomes 0. We need to find out the value of k. K ची व्हॅल्यू काढायची. Find the value of k if the matrix is singular. Concept matrix आहे, solve determinant ने करतात. Solve determinant ने करतात. लक्षात ठेवा. Concept matrix आहे, solve determinant ने करतात. आता जसं सॉल्व केलं होतं तसं सॉल्व करायचं तुम्ही. आता जसं सॉल्व केलं होतं तसं सॉल्व करायचं तुम्हाला. What should be the value of k? सुमित 3 आली. ऋषिकेश -6 आली. ओके, we will check that. हा 4 बाहेर घ्यायचा. काय सांगताना सांगितलेलं? 4 बाहेर घ्यायचं. 4 बाहेर घ्यायचं. 4 बाहेर घ्यायचा. त्यानंतर
4 असणारा रो कॉलम हाईड करायचा K191 K191 कसं लिहायचं कळेल क्लिअर 4 असणारा रो हाईड कॉलम हाईड उरलेले 4 एलिमेंट्स 2x2 म्हणून टाका K191 next element 3 which is -3 basically 3 असलेला रो कॉलम हाईड 7 1 10 1 7 1 10 1 राईट त्यानंतर इथला 1 पकडा हाईड द रो कॉलम तो 1 साइडला टाका इथला 1 साइडला घेतला रो कॉलम हाईड केला 7k 10 9 7k 10 9 इक्वल टू किती रे 0 इक्वल टू 0 so 4 into bracket k minus 9 minus 3 into bracket 7 minus 10 1 into bracket 63 minus 10k equal to 0. Now calculate the k fast k ची व्हॅल्यू काढा फास्ट कसं लिहायचं हे समजलं का विचारून हा लिहिता आला पाहिजे कंपल्सरी 4 लिहायचं पहिल्यांदा इथं 4 लिहायचं पहिल्यांदा लक्ष द्या इथं 4 लिहायचं पहिल्यांदा 4 चा रो कॉलम हाईड करायचा K191 दिसला का तिथं K191 करेक्ट हा 3 आहे इथं कायम निगेटिव्ह साइन द्यायचं 3 इथं ठेवला 3 चा रो कॉलम हाईड केला 3 साठी रो कॉलम हाईड 7 1 10 1 7 1 10 1 So 4k 36 minus 3 minus 3 63 minus 10k equal to 0. So 4k minus 10k किती झाला minus 36 minus minus plus 9 minus 36 plus 9 plus 63 equal to 0. Next बरोबर आहे का सर्व minus 6k 9 आणि 3 72 right minus 36 plus 72 minus 6k plus 36 equal to 0 minus 6k equal to minus 36 so minus minus plus k equal to किती जणांचा आन्सर करेक्ट आलं रे दुर्गेश्वरी काय काढून ठेवलंय आन्सर यस काय चुकलं का सांगा यश आन्सर करेक्ट वेदांत ओके वेट किती जणांनी राईट आन्सर दिलं तर ते बघू पहिले खूप गडबड करतात एवढी गडबड केल्यास काय होणार फर्स्ट आन्सर यस श्रुती देशपांडे करेक्ट नाही श्रुती नाही ऑलरेडी कोणीतरी आन्सर दिलं होतं एकच जणांचं आन्सर करेक्ट श्रुती शार्प कॅल्क्युलेशन पाहिजे शार्प कॅल्क्युलेशन त्याच्याशिवाय नाही ऋषिकेश आन्सर -6 दिलं होतं सुमित 3 दिलं होतं आन्सर राईट यशच्या आधी मानसी साबळे ओके हर्षल श्रावणी आणि श्रुती देशपांडे यस शार्प कॅल्क्युलेशन पाहिजेत यस प्रथमेश diagonal only diagonal there is the rule of diagonal first and then non diagonal
फर्स्ट डायगोनली मल्टिप्लिकेशन असतं आणि त्यानंतर नॉन डायगोनली मल्टिप्लिकेशन असतं. रूल आहे हा डिटरमिनंट बाबतीत. प्रत्येकाचं वेगवेगळं आन्सर येऊ नये त्यामुळे, अदरवाइज आन्सर डिफरंट येईल. ओके, क्लिअर कन्सेप्ट कुठपर्यंत आलं आपलं? सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक अँड डिटरमिनंट, सिंगुलर नॉन सिंगुलर. यस, लास्ट टाइप that is transpose of a matrix. Last type, transpose of a matrix. Transpose of a matrix. Transpose of a matrix. Transpose of a matrix. Last type, transpose of matrix. Last type, transpose of matrix. Suppose this is the matrix whose order is what? याची ऑर्डर सांगणार आहे किती बाय किती आहे. What is the order of this matrix? 2 3 -1 0 3 5 हे एलिमेंट असणारा एक मॅट्रिक्स आहे. याची ऑर्डर काय? Order of the matrix is how many row, how many columns, how many row, how many columns. किती रो आहेत आणि किती कॉलम्स आहेत याला. रो म्हणजे हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल असणारे नंबर्स फॉर्म किती आहेत? 2 फॉर्म्स आहेत. हॉरिझॉन्टल रो म्हणतात त्याला, राईट. सो ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इज ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इज hello matrix order 2 row 3 columns, 2 row 3 columns, correct. 2 by 3 है, right. 2 row 3 columns. आता याचा ट्रान्सपोज घ्यायचा. ट्रान्सपोज इज डिनोटेड बाय टी, ट्रान्सपोज इज डिनोटेड बाय डॅश. सांगा याचा ट्रान्सपोज म्हणजे काय? ट्रान्सपोज म्हणजेच ऑर्डर शुड बी 2 by 3 ऐवजी 3 by 2 आता. म्हणजेच 2 3 -1 हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल लायचा. हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल लायचा. 2 3 -1 0 3 5 हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल लायचा. This is transpose 2 3 -1 0 3 5, करेक्ट. याला म्हणतात ट्रान्सपोज. ऑर्डर मध्ये काय चेंज झालं? What is the order now? Now the order is 3 row and 2 columns. 1 2 first row, second row, third row, first column, second column, correct. या पद्धतीने. Is that here now? Transpose of matrix. ट्रान्सपोज वर सेपरेट क्वेश्चन, सेपरेट एक्सरसाइजेस आहे पुढे तुम्हाला. ट्रान्सपोज वर सेपरेटली एक एक्सरसाइज आहे पूर्ण तुम्हाला सेपरेटली. त्यामुळे वी विल सी द डिटेल्स त्या पर्टिक्युलर एक्सरसाइज मध्ये पाहू आपण. त्या पर्टिक्युलर एक्सरसाइज मध्ये पाहू की जस्ट टाइप्स होत्या. देयर आर 15 टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. असं काही नाही, याच्यानंतर अजून आहेत. दॅट विल बी रिक्वायर्ड फॉर द JEE. बट ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, त्याच्यानंतर इडम्पोटेंट मॅट्रिक्स, त्याच्यानंतर स्क्यू हर्मॅटिन मॅट्रिक्स, असे बरेच आहेत टाइप्स दॅट विल बी रिक्वायर्ड फॉर द JEE. ते सेपरेटली तुम्हाला शिकवले जाते. एकदा हे एक बेसिक कळालं की ते बाकीचे येतात. हे डिपेंडंट असतात, डिपेंडंट आणि रिलेट केलेले असतात. त्यामुळे घ्या. नेक्स्ट टायटल इज अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस. ते फक्त टाइप्स होत्या, टाइप शिकवलेत तुम्हाला. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस. Algebra of matrices. Algebra of matrices. First concept, equality. Algebra of matrices मध्ये equality.
equality. Second, multiplication of matrix by scalar. Scalar multiple to the matrix. Scalar multiple to matrix. Scalar multiple to a matrix. Addition of matrix. Addition and subtraction. Addition, subtraction. Addition and subtraction of matrix. And algebra मध्ये last part, multiplication of two matrices. Multiplication of two matrices. Multiplication of two matrices. डिव्हिजन हा प्रकार नसतो, पण डिव्हिजनलाच एक लँग्वेज वापरले जाते, दॅट इज द इनवर्स. आपण कसं लिहितो 1/2, 2 रेस टू किती लिहितो -1, किंवा 1/x लिहितो आपण x टू द पॉवर -1. या ठिकाणी x ची पॉवर +1 आहे, या ठिकाणी x ची पॉवर +1 आहे, या ठिकाणी किती आहे -1. इथं 1 आहे, अपसाइडला नेल्यास -1. इथं 2 आहे, पॉवर 1 आहे, अपसाइडला नेल्यास -1. या पद्धतीने असतं. So x to the power -1. तसंच 1/a, a denotes the matrix. तसं जर असेल तर याला कसं लिहितात raised to the power -1. हा -1 न रीड करता a इनवर्स म्हणून घेतलं. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स एक प्रकारे डिव्हिजनचाच प्रकार आहे, पण असा मॅट्रिक्स कधीच नसतो. असा मॅट्रिक्स कधीच नसतो. दिस इज नॉट द व्हॅलिड फॉर्म. दिस इज नॉट द व्हॅलिड फॉर्म. म्हणून डिव्हिजन हा प्रकार नाहीये. तुम्हाला डिव्हिजन हा प्रकार नाहीये. इट इज कन्वर्टेड इनटू द इनवर्स. इट इज कन्वर्टेड इनटू द इनवर्स प्रकारामध्ये मोडतो. राईट, लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला सिलेबस कंटिन्युएशन मध्ये 11 चा सिलेबस प्लस हा 12 चा सिलेबस, राईट, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स म्हणून कनेक्ट असेल. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स म्हणून कनेक्ट. आपण थोडक्यात डिव्हिजन म्हणू. 5th इथले टाइप जे आहे डिव्हिजन, ती म्हणजे 12th ला आहे. आणि ऍक्च्युअल डिव्हिजन हे डिव्हिजन नसतं. काय असतं? इनवर्स फॉर्मेशन असतं. कशा बाबतीत? मॅट्रिक्स बाबतीत इनवर्स फॉर्मेशन असतं. सो फर्स्ट कन्सेप्ट इक्वॅलिटी. फर्स्ट कन्सेप्ट इक्वॅलिटी. कन्सेप्ट सांगतोय मी तुम्हाला, क्वेश्चन्स नंतर घेईल. क्वेश्चन्स नंतर घेईल, डोंट वरी. आपण टाइप्स बघितलं, त्याच्यानंतर हे फॉर्मेशन. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स बाबतीत दोन मॅट्रिक्स इक्वल असण्यासाठी त्यांची ऑर्डर ही सेम असायला पाहिजे. ऑर्डर बाबतीत दोन्ही मॅट्रिक्स काय असले पाहिजेत? सेम असले पाहिजेत. जसं या ठिकाणी, सो फर्स्ट इक्वॅलिटी, व्हॉट इज द मीनिंग? सपोज 1 आहे, a आहे, b आहे and 3 आहे, इक्वल टू 1 3 जशाल तसा. लक्ष द्या, या ठिकाणी -1, या ठिकाणी 0. सांगा रे, a ची व्हॅल्यू किती, b ची व्हॅल्यू किती? मग a व्हॅल्यू किती, b व्हॅल्यू किती? ऑब्झर्व काय करायचं आहे, या ठिकाणी असलेला 1 या ठिकाणी रिपीट आहे, या ठिकाणी असलेला 3 या ठिकाणी रिपीट आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स काय झाले? सेम आहेत. सेम आहेत. इथला 1 1 ला मॅच करतो, 3 3 ला मॅच करतो. डेफिनेटली a ला -1 आणि b इक्वल टू 0. सो a इक्वॅलिटी म्हणून येतं, b इक्वॅलिटी म्हणून येतं. So by using equality, a as a -1 and b as a 0. a as -1, b as 0. याला म्हणतात equality of matrices. This is the concept, equality of matrices. Suppose या ठिकाणी जर एक ऑर्डर पेअर वाढवली, इथं 2/2 चा मॅट्रिक्स आहे, या ठिकाणी ऑर्डर पेअर वाढवली, 3 आणि 2 एक्स्ट्रा केला इथं. आता हे कम्पेअर होत नाही. दिस विल नॉट बी ऍज कम्पेरेबल. तुम्ही म्हणाल सर a -1 b 3 आणि सपोज या ठिकाणी मॅच करतं का? पण एक्झॅक्ट मॅच करत नाहीये, राईट. इथे एलिमेंटच नाहीये, इथं आहेत एक्स्ट्रा आहे. म्हणजे ऑर्डर महत्वाची आहे. कम्पेअर करताना ऑर्डर इक्वॅलिटीसाठी महत्वाची असते. ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स शुड बी इक्वल. ऑर्डर मात्र इक्वल असली पाहिजे.
लिहिलं हे लिहिलं का हे सर या ठिकाणी कंपेअर करताना ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स काय पाहिजे सेम पाहिजे ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स सेम पाहिजे हे सांगायचं ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स शुड बी सेम ओके लक्ष द्या एक सिंपल क्वेश्चन देतो ट्राय टू सॉल्व दॅट सिंपल क्वेश्चन देतो ट्राय टू सॉल्व दॅट 2a plus b 2a plus b 3a minus b अर्ली म्हणजे लवकर c plus 2d c plus 2d आणि 2c minus d 2 3 4 minus 1 find the value of a b c d find the values of a b c and d yes पटकन फास्ट किती जणांना काढता येईल ते पाहायचं मला फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एबीसीडी किती जणांना येईल फास्ट वर्कआउट करायचं फास्ट इथला एलिमेंट याला कम्पेअर करायचं इथला एलिमेंट याला कम्पेअर करायचं आता समजतोय दॅट इज इक्वॅलिटी हा एलिमेंट याला कम्पेअर करायचं हा एलिमेंट याला कम्पेअर करायचं सॉल्व दॅट सायमल्टेनियसली गेट द आन्सर फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एबीसी A, B, C and D च्या values calculate करायच्या. A is 1, B is 0. Rishita, okay, good. A1 ala, B0. A1, B0. Yes, maybe correct. Maybe nahi, correct sir. अर्ली रे बाकीचे लाव ना जोडे तेच कळत नाही ना मग आंबा बनवायला लागतो का झाडे 1 निळा निळा म्हणजे इथले असतात सप्तरंग म्हणजे कमान इंद्रधनुष्य सगळं कमान आणि मोर नाच आणि सोंगड्या ढग सोंगड्या ढग सोंगड्या ढग बारा हा सोंगड्या जोडे तेवढं झालं का यस श्रुती बाकीचे आन्सर वर्षिका एबीसीडी एकदाच टाकायचे सगळे चारही आन्सर्स एकदाच टाकायचे आहेत सिंपल आहे पास झालं पाहिजे बाय इक्वॅलिटी बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ matrices 2a plus b equal to 2 right and second one 3a minus b equal to 3 करा addition दोन्ही cancel 5a equal to 5 a equal to 5 by 5 as a 1 हे याला इक्वेट केलं हे याला इक्वेट केलं सायमल्टेनियसली सॉल्व केलं a ची व्हॅल्यू 1 आली a is 1 and then what कुठेही एका इक्वेशन मध्ये ठेवा 2a plus b equal to 2 a ची व्हॅल्यू 1 ठेवली substitute a equal to 1 so 2 plus b equal to 2 2 get cancelled b equal to 0 this is the value of a as 1 and b as 0 now next equation c plus 2d
इक्वल टू 4 याला कम्पेअर केला 2c मायनस डी इक्वल टू किती -1 याला इक्वेशन 2 न मल्टिप्लाय करा. सो पहिलं इक्वेशन तसं 2 प्लस सी डी इक्वल टू 4 and 4c minus 2d equal to -2 plus minus cancel 5c equal to 2 c equal to 2 by 5 c ची व्हॅल्यू 2 by 5 आली करेक्ट बरोबर आहे का and d is what c plus 2d equal to 4 c plus 2d equal to 4 c ची व्हॅल्यू ठेवा 2 by 5 या ठिकाणी आपण 2 न मल्टिप्लाय केलं 4c आला या ठिकाणी 2 न मल्टिप्लाय केलं आणि या ठिकाणी -1 चा -2 हा झाला 5 हा झाला 2 c इक्वल टू 2 by 5 c ची व्हॅल्यू 2 by 5 ठेवा प्लस 2d इक्वल टू 4 सो 5 न थ्रूआउट मल्टिप्लाय करा 2 प्लस 10d इक्वल टू 20 राइट सो 10d इक्वल टू 18 and d equal to 9 by 5 d as 9 by 5 बरोबर आहे का d as 9 by 5 17 by 10 17 कुठून आलं हा किती होईल 5 ना 2 by 5 आहे ना c ची व्हॅल्यू 2 by 5 आहे 2 by 5 इथं ठेवला 5 ना इथं मल्टिप्लाय इथं मल्टिप्लाय इथं मल्टिप्लाय इथं मल्टिप्लाय केल्यास 5 कॅन्सल इथं 10d होणार आणि इथं 20 हा 2 त्याच्यातून सबट्रॅक्ट झाल्यास 18 येतं का 17 येतं 18 यायला पाहिजे सो 10d इक्वल टू 18 and d इक्वल टू 2 न डिवाइड करा दॅट इज 9 by 5 ओके करेक्ट बरोबर आहे का यस श्रुती गुड तनिष्का यस अजून बाकीचे झालं का आन्सर सर्वांचं ओके यू हॅव केमिस्ट्री लेक्चर सो एन्जॉय दॅट ऑल्सो आणि सीईटी बद्दल काही असेल तर तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल ओके व्हॉट अबाउट सीईटी दॅट इज 10th सीईटी राहिलं तुमचं एक्झामिनेशन संडे तुम्हाला टाइम शेड्यूल पोस्ट केला जाईल उद्या त्याच्यावरून डिसाईड ठेवा केमिस्ट्रीची एक्झाम असेल संडेला तुम्हाला संडेला एक्झाम असेल किती वाजता 11 to 12 लास्ट जसं तुम्ही सॉल्व्ह करून पाठवलं होतं तसं असाइनमेंट फॉर्म मध्ये तुम्हाला असेल एक्झाम ओके व्हॉट एव्हर सिलेबस वी हॅव कव्हर्ड त्याच्यावरती संडे टू संडे एक्झाम्स राहतील राहिला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा कन्सर्न उद्या पोस्ट होईल तुम्हाला त्याच्यावरून डिसाईड राहील डी 9 आहे 9 कसं काय इथं 2 न डिवाइड केल्यास 18 चा 9 होईल आणि 10 चा 5 होणार काही शंका नाही त्याच्याविषयी डी जर 9 झाला तर 2 by 5 आणि 9 by 18 होईल तो मग 4 आन्सर येणारच नाही c ची व्हॅल्यू 2 by 5 9 by 5 18 by 5 18 plus 20 divided by 5 बरोबर आहे d is 9 by 5 no doubt okay thank you bye bye have a nice day